आज माझ्या मुलाला ढोकळा खायचा होता आणि तोही झटपट. तर त्यासाठी मी इन्स्टंट ढोकळा बनवते, तोही इन्स्टंट रवा ढोकळा. इन्स्टंट रवा ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला बारीक रवा 1 बाउल लागणार आहे, सोबतच 1 बाउल फ्रेश दही लागणार आहे. सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं, झाकून ठेवायचं 10 मिनटाकरता. त्यानंतर छान फुललेला हा रवा आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी ॲड करायचे आणि हे फाईन पेस्ट करून घ्यायची. एका बाउलमध्ये आपल्याला हे ट्रान्सफर करून घ्यायचं. कन्सिस्टन्सी अशी हवी. त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे चवीप्रमाणे. इनो इथं घेतलं आहे, 1 चमचा पाणी घेतलं आहे आणि त्याला ॲक्टिव्ह करून घेतलं आहे. बघा कसा आपला रवा फुलला आहे. आता याला आपल्याला ढोकळा पात्रामध्ये टाकायचे. या प्लेटला मी ऑइल लावून घेतले आणि हे मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचे. गॅसवरती मी स्टीमर ठेवलेलं आहे, त्यावरती आपल्याला ही प्लेट ठेवून घ्यायची. ही ठेवून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला लाल चटणी स्प्रेड करून घ्यायची आहे आणि एक 20 मिनटाकरता ती वाफवून घ्यायची ढोकळ्याला. 15 ते 20 मिनटं झाल्यानंतर आपण झाकण ओपन करून बघतोय तर आपला ढोकळा छान रेडी झालेला आहे. नाईफने चेक करून बघू. नाईफ अगदी क्लीन आलेला आहे. चला तर मग इथं आपण एक तडका तयार केलेला आहे. ऑइलमध्ये मी हिंग टाकलं आहे, मोहरी आणि कढीपत्ता. हा तडका टाकून घ्यायचा आणि ढोकळ्याला स्लाइस करून घ्यायची. अगदी सॉफ्ट आणि एकदम छान पटकन होणारी ही रेसिपी आहे. बघू शकतात किती छान निघून आले ढोकळे, अगदी स्पंजी झालेले आहे. तुम्ही सुद्धा ही नक्की ट्राय करा रेसिपी. नंतर कोथिंबीरने गार्निश करू आणि सॉससोबत एन्जॉय करा ही रेसिपी.